पिंपरी चिंचवडमधील 8 इंग्रजी शाळा अनधिकृत पाल्यांचे प्रवेश घेताना पालकांनी सतर्क राहावे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली असून पालकांना मोठा इशारा दिला आहे। आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी या यादीतील शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। या शाळांनी शासनाचे आवश्यक निकष पूर्ण न केल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत। महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी माहिती दिली की या शाळांकडे आवश्यक शासन मान्यता आणि तांत्रिक कागदपत्रे नाहीत। वारंवार नोटिसा बजावूनही शाळांनी त्रुटीची पूर्तता केली नसल्यानं त्यांना अनधिकृत घोषित करण्यात आलं आहे। 1 जून पासून या शाळांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असून शाळांच्या प्रवेशद्वारावर येथे प्रवेश घेऊ नये असे फलक लावले जाणार आहेत। प्रशासनाच्या मते अनधिकृत शाळेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना पुढे बोर्डाची परीक्षा, शाळा सोडल्याचा दाखला, LC आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तर दुसरीकडे संबंधित शाळांनी शासनाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे। शाळा अनधिकृत असून अधिकृत करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि अटीजाचक आहे। आम्ही विद्यार्थ्यांना UID आणि अपार ID देत आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असा दावा शाळा व्यवस्थापनाकडून केला जात आहे। आम्हाला पालिकेतर्फे एक 15 दिवसापूर्वी नोटीस पण आलेली होती, त्याचा आम्ही पाठपुरावा घेतही होतो। त्यानंतर लगेचच यादी पण जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये आम्हाला अनधिकृत म्हणून घोषणा केली। मागच्या वर्षी यादी जाहीर झालेली होती तेव्हा आमचं नाव अनधिकृत मध्ये नव्हतं, यावर्षी आमचं नाव अनधिकृत मध्ये आलेलं आहे। पालिका म्हणते की अनधिकृत शाळेमध्ये आपल्या पाल्यांना घातले त्यांच्या चतुर्थ वर्षावरती परिणाम होऊ शकतो। नक्की काय करते यामध्ये? खरंच अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्य असल्यावरती शैक्षणिक वर्षाच्या मुलांचे नुकसान होतं? नाही, पालिकेचे जे काही सांगणं आहे की अनधिकृत शाळा असल्यानंतर ना मुलांना त्यांच्या ज्या काही फॅसिलिटीज असतात, जसं का सरळ नंबर, अपार नंबर, पेन नंबर, युडाईस नंबर, या गोष्टी अवेलेबल होत नाही। त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे की अनधिकृत शाळेमध्ये ह्या गोष्टी मुलांना मिळत नाही, मुलं कुठेही पालिकेमध्ये मस्टरवर नसतात। परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन वे आउट काढू शकतो आम्ही। यासाठी युडाईस नंबर, आमच्या ज्या 1st to 4th ची मुलं आहेत त्या मुलांना युडाईस नंबर जनरेट केलेला आहे, सरळ नंबरही आहे, पेन नंबरही आहे, अपार नंबरही आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये अगदी जातीने लक्ष घालून या सगळ्या गोष्टींना आम्ही न्याय दिलेला आहे। आमची प्रोसिजर मान्यतेची चालू आहे। गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा पालिकेने मान्यतेसाठी खूप टफ सगळे नियम केलेले आहेत। या टफ नियम मध्ये प्रत्येकच नियम फुलफिल करेपर्यंत खूप टाइम स्पेंड जातोय आमचा। त्यामुळं म्हणजे मी तर म्हणेल की पालिका जे करते काम ते ओकेच आहे, त्याबद्दल कुठेही डाऊट नाही। परंतु आमच्यासारखे जे अगदी स्लम एरियामध्ये राहतो, कासरवाडी हा एरिया तसा बघायला गेला तर खूप स्लम एरिया आहे। इथे मोस्टली सगळे मिडल क्लास, ते पण लोएस्ट मिडल क्लास पब्लिक जास्त आहे, जे बाहेर तुम्ही जास्त फी देऊन स्कूल अफोर्ड करू शकत नाही, चांगल्या स्कूल्स। परंतु इंग्लिश मीडियम मध्ये युडाईस नंबर, सरळ नंबर हेही सगळं आम्ही मुलांना प्रोव्हाइड करत आहोत। फक्त आमची मान्यतेची प्रोसिजर चालू आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे। मी तर पालिकेला म्हणजे अगदी कळकळून सांगते की जे काही नियम आहेत ते कुठेतरी शिथिल करा, किंवा जे नियम टर्म्स कंडिशन आमच्याच्याने फुलफिल होत नाहीये अशांना काहीतरी दुसरा वे आउट काढून द्या, जेणेकरून आम्ही पण अधिकृत म्हणून प्रत्यक्षरित्या अजून जास्त मोठ्या स्केलवर काम करू शकतो। आणि मुलांना फक्त शिक्षणच देण्याचा हेतू आहे आणि तो चांगलाच हेतू आहे, वाईट हेतू याच्यात कुठलाच नाहीये। त्यामुळं नावं जाहीर करून पालकांना संभ्रमात टाकून याच्यातनं म्हणजे साध्य काहीच होऊ शकत नाही सर। पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांना मी शिक्षण प्रशासन अधिकारी तथा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग आपल्याला आव्हान करू इच्छिते की आपल्या शहरातील अनेक शाळा, म्हणजे ह्या 10 शाळा मी अनधिकृत घोषित केलेल्या आहेत, या 10 शाळा तसेच इतरही शाळांमध्ये ज्या शाळेला युडाईस नाही किंवा मान्यता नाही अशा शाळेमध्ये आपले पाल्य प्रवेशित करू नये। ज्या वेळेला आपण शाळेमध्ये प्रवेश घेतो त्यावेळेला त्या शाळेला युडाईस आहे का ह्या गोष्टी तपासून घ्याव्यात आणि नंतरच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा। आणि ह्या ज्या अनधिकृत शाळा 10 आपण घोषित केलेल्या आहेत या शाळांना ऑलरेडी आपण नोटिसा बजावण्यात आला आहे आणि यानंतर आपण ह्या शाळांच्या समोर फ्लेक्स लावणार आहोत की ह्या शाळेत कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये।
सदरील ज्या शाळा आहेत त्या शाळांकडून नोटीसला काय उत्तर वगैरे पाठवण्यात आलेलं आहे? याच्यातील 3 शाळांनी की आम्ही शाळा बंद करत आहोत अशा प्रकारे आपल्याला कार्यालयाला उत्तर दिलं आहे. परंतु आम्ही त्याच्यावरती अवलोकन करत आहोत की खरोखरच या शाळा ह्या बंद होत आहेत का. 1 जून नंतर त्या शाळांच्या पुढील कारवाई करण्यात येईल. तर याबाबत स्वतः पालकांनी दक्ष असणं गरजेचं आहे की आपला पाल्य ज्या शाळेत जातोय ती शाळा व्यवस्थित सगळे शासन मान्य आहे का हे बघणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी आम्ही या प्रकारच्या सूचना वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या होत्या, पेपरमधून गेले होते, तरी पालकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ नये. काय होतंय, अनाधिकृत शाळा म्हणजे पहिले ज्या वेळेला इरादा पत्र प्राप्त होतं त्यावेळेला शाळा सुरू करतात, परंतु शासन मान्यता GR प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू करणं गरजेचं आहे. ह्या 1 वर्षाचा कालावधी आहे. त्या शाळा त्या इरादा पत्र प्राप्त झाल्यामुळं त्या शाळा सुरू करतात आणि त्या अनाधिकृत होतात.